श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. हुताशनी पौर्णिमा यंदा 2 मार्च 2026ला आलेली आहे. आता खरं तर पौर्णिमा 2 दिवस असणार आहे, कारण 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी 3 तारखेला संध्याकाळी 5:08 संपणार आहे. आता होळी कधी साजरी करावी, तर होळी आपल्याला 2 तारखेलाच साजरी करायची असते, कारण संध्याकाळी होळी पेटवली की काही दिवस किंवा मग आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सणवार खूप महत्त्वाचे मानले जातात. त्या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या नक्कीच त्याचा फायदा खूप जास्त प्रमाणात आपल्याला होत असतो. आता होळी म्हटलं तर अर्थात वाईटावर चांगल्याचा विजय. ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना आपल्या आयुष्यातील, किंवा मग काही अडचणी आहेत ज्याचा सामना करत आहोत, तर आपण त्या आपल्या आयुष्यातून निघून जाव्या म्हणून होळीच्या दिवशी काही उपाय केले जातात, काही सेवा केली जाते. आणि अर्थात हे जे उपाय तुम्ही करत असताना किंवा मग तुम्हाला कोणीही सांगितलं असेल तर सगळ्यात आधी तर हे उपाय गपचूप करायचे असतात आणि हे उपाय करत असताना कोणाशी बोलणं टाळावं, कारण होळीच्या अग्नीमध्ये आपण आपल्या वाईट गोष्टीचा त्याग करत असतो आणि जेव्हा आपण आपल्या घरी येतो ना, तर तेव्हा सगळ्या वाईट गोष्टी तिथे संपलेल्या असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्या घरी घेऊन येतो. म्हणून होळीच्या दिवशी कुठले पण उपाय जेव्हा तुम्ही करत असता, किंबहुना सेवा करत असता, आणि उपाय तर जास्त केले जातात, मग लग्न जमत नाही आहे, तुमच्या आर्थिक अडचणी आहेत, कुठल्या तरी गोळ्या लागलेल्या आहेत, तर त्या गोळ्यातून तुम्हाला सुटका व्हावी, तर याच्यासाठी काही उपाय केले जातात. आणि अर्थात जो आपण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, त्याच्याबरोबर हे जेव्हा उपाय आहेत ना, तर हे अर्थात आपल्या केंद्रातले असतात आणि त्याच पद्धतीने आपण उपाय करत असतो, सेवा करत असतो. आता होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, तर खूप शुभ दिवस मानला गेला आहे. त्याच्यासाठी काही उपाय करायचे असतात आणि आपल्या घरात काहीतरी वस्तू आणाव्या जी तुमच्या फायद्यासाठी आहे आणि ज्याचा तुम्ही उपयोग करणार आहात. तर त्या वस्तू कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, होळीची काही पौराणिक कथा आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगते. होळीची पौराणिक कथा अशी आहे की भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी ती संबंधित आहे, जी वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे. हिरण्यकश्यपू राजाचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अत्यंत मोठा भक्त होता, ज्याला मारण्यासाठी स्वतः हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले, पण नंतर त्याने त्याच्या बहिणीला बोलवले आणि तिला अग्नीत बसायला सांगितले, कारण तिला वरदान होतं की अग्निसुद्धा होलिकेचं काही करू शकत नाही. जेव्हा ती भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीत बसली तेव्हा सुद्धा भक्त प्रल्हादाचं नामस्मरण चालू होतं, भगवान विष्णूंची सेवा त्यांची चालू होती. आणि जेव्हा ती होळी दहन झाली तेव्हा होलिका तर जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. थोडक्यात काय, तर ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना त्या होळीत जळून गेला, पण चांगलं आयुष्यभर राहिलं. आता याच होळीचं अवचित साधून तुम्हाला जर तुमच्या वास्तूमध्ये काही वस्तू आणायच्या असतील, तर ज्या तुमच्या उपयोगी आहेत, ज्या वस्तूची तुम्हाला गरज आहे, तर त्याच गोष्टी तुम्ही खरेदी कराव्या. तर मी काहीतरी सांगते, अजून कोणी काहीतरी सांगते. जी गोष्ट तुम्हाला लागते आहे ना, मला वाटतं की याचा मला फायदा होणार आहे किंवा माझ्या देवघरात नाही आहे, तर ती तुम्ही आणावी. ज्या वस्तू आधी आहेत ना त्या परत आणायची आपल्याला बिलकुल गरज नाही आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वस्तिक चिन्ह. तर पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह जे आहे ना, तर ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजावर छान पुसून घ्यायचा, तुम्ही दरवाजाला लावावं. देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल. तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर आपल्याला दिवाळीच्या वेळी स्टिकर मिळतात स्वस्तिकचे वगैरे, तर ते स्टिकर एक शो झाला, पण हे तुम्ही पंचधातूचं तुम्ही जर लावलं ना तर त्याचा जास्त प्रभाव असतो. तर तुमच्या देवघरात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो आपण नेहमी, मग ते लक्ष्मीपूजन असो किंवा मग किंबहुना पौर्णिमेची काही सेवा आपण करतो, तर तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असावा. जर तुमच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वेगवेगळा फोटो असेल तरीही चालेल. घरात फोटो आहे ना, तर ज्याचा तुम्हाला वापर होणार आहे, तुम्ही सेवा करणार आहात, तर तो फोटो असेल तरी चालेल. तर लगेच मग नवीन आणायचा गरज नाही आहे. तर बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई आमच्या घरात सत्यनारायणचा फोटो नाही आहे. तर पौर्णिमेचे सत्यनारायण आम्ही करतो, पण त्याला फोटो पाहिजे का? तर हो, पौर्णिमेचं सत्यनारायण करत असतो तेव्हा त्याला फोटो पाहिजे. ज्यांची इच्छा आहे ना, तर नव्याने सत्यनारायण सुरू करायचं आहे, तर त्यांनी या पौर्णिमेपासून नक्कीच सत्यनारायण सुरू करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायणचा फोटो तरी तुम्ही छोटा फोटो तुमच्या घरात असणं महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं, मैत्रिणींनो, कुंकुमार्चनची सेवा आपण सांगत असतो, मग ती श्रीयंत्रावर केली पाहिजे का? तर अजिबात नाही आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल, त्याच्यावर बिंदास करा. तर त्याच्यासाठी श्रीयंत्र घ्यायची गरज नाही आहे. पण
हो, ज्यांची इच्छा आहे ना तर ते घेऊ शकतात. पण तुम्ही सेवा करता का? देवघरात एवढे यंत्रांची गर्दी करण्यापेक्षा एक काहीतरी आहे ना, मग श्रीयंत्र छोटं आहे, मोठं आहे, काही पण आहे, ते यंत्रच आहे. मोठं घेतल्याने खूप पैसा येतो असं नाही आहे आणि छोटं घेतल्याने काहीतरी गरिबी येते असं पण नाही आहे. यंत्र आहे ना तर नवीन घ्यायची गरज नाही आहे. पण ज्यांची इच्छा आहे ना, खूप वेळाच कमेंट करतात की आम्हाला यंत्र घ्यायचं आहे तर घेतलंच पाहिजे का? तर बघा, माता लक्ष्मीची मूर्ती आहे ना तर त्याच्यावर करू शकता. आता श्रीयंत्र काय आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. ते म्हणजे काय की तिथे स्थायी स्वरूपात वास करतात. आता त्याच्यावरच कुंकुमार्चन केलं पाहिजे असं पण नाही आहे. तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवरही तुम्ही कुंकुमार्चन केल्यावर तेवढाच तो इफेक्ट आहे. पण ज्यांची इच्छा आहे ना तर ते घेऊ शकतात. बरोबर, जी कमळगट्ट्याची माळ आहे ना, तुमची इच्छा असेल तर ती घ्यावी. तर ती कमळगट्ट्याची माळ फक्त देवघरात शोमध्येच, म्हणजेच आपल्या घरामध्ये फक्त ठेवायची नाही आहे. त्याच्यावर पण मंत्रजप झाले पाहिजेत. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचे तुम्हाला मंत्रजप करायचे असतात आणि जे आपण विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र जो पठण करत असतो ना तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या घेतल्याच पाहिजेत. पण घेतल्यावर त्याचा वापरही होणार आहे ना तर ते बघा. कारण एखादं यंत्र जेव्हा देवघरात आणून ठेवतो ना आपण, तेव्हा त्याचा वापरही झाला पाहिजे. नाही तर काहीच करू नका. तर करायचंच असेल तर प्रॉपर करा, नाही तर करू नका. तुमच्या देवघरामध्ये बघा, एक पंचधातूचं छोटंसं ताट असतं किंवा मग तांब्याचा आणि त्याच्यामध्ये कासव असतो. तर त्या तांब्याचा किंवा मग पंचधातूचा असतो आणि मग त्या ताटामध्ये आपल्याला पाणी टाकायचं असतं. कारण बघा, कासव बघा पाण्यामध्येच असतो. कासव आणल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे आणि देवाकडे त्याचं तोंड करून, कासवाचं बघा, मंदिरामध्ये उलटा कासव नसतो तर देवाकडे तोंडच असतं आणि तसाच देवाकडे तोंड करूनच आपल्याला ते कासव आहे ना जो तो ठेवायचा आहे. आणि हा कासव देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याही घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही आणि धनामध्ये वृद्धी होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरं तर आपण दर महिन्याला दुर्गाष्टमी येते आणि दुर्गाष्टमीला 64 योगिनी यंत्र जे तुम्हाला कुठल्याही केंद्रात 10 रुपयाला मिळून जातं, नाही तर मग कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला हे यंत्र मिळून जाईल. आणि 64 योगिनी यंत्र जे मुख्य दरवाजावर लावायचं असतं तर त्याच्यामध्ये 64 योगिनी आहेत. गुरुचैत्र ग्रंथामध्ये 64 योगिनीचा उल्लेख केलेला आहे. जो औदुंबर वृक्षाच्या तिथे 64 योगिनी तिथे वास करतात आणि त्यांची सेवा करत असतात. तर इथे 64 योगिनी यंत्र आहे, त्याच्याबरोबर वास्तुयंत्र आहे आणि विजय पंचदशी यंत्र हे दुकानातही तिथे लावू शकता. तुमच्या मुख्य दरवाजावर हे तुम्हाला लावायचं असतं. आता हे यंत्र असंच आणून ठेवायचं का? तर नाही. तर हे आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं असतं. कारण याला प्लॅस्टिकचं लॅमिनेशन केलेलं असतं. तर स्वच्छ पाण्याने मग हे यंत्र धुतल्यावर देवासमोर ठेवायचं असतं. आता दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करायची असते किंवा मग तुम्ही पौर्णिमेला पण करू शकता. आणि जर पौर्णिमेला करायचं असतं तर एकदा लावलं की वर्षभर काही बघायचं नाही, तर असं नाही आहे. एकदा लावल्यावर दर पौर्णिमेला याच्यावर सेवा करायची असते. आता सेवा तर काय करायची आहे, श्री स्वामी समर्थ 11 माळी करायच्या असतात आणि 11 माळी मग नवार्ण मंत्र म्हणायचे असतात. तर मग उजव्या हातावर यंत्र घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने माळ जप करायची आहे. ताई, आम्हाला डाव्या हाताने माळ जप करायला येत नाही. हरकत नाही, तुम्ही तुमचं टायमर लावून ठेवा, नाही तर मग तुम्ही कुणाला तरी माळ धरायला लावा आणि तुम्ही नामस्मरण करा. 11 माळी जप करायचा आणि एक माळ नवार्ण मंत्राची घ्यायची आहे. नंतर मग त्याच दिवशी म्हणजेच 2 तारखेला तुमच्या मुख्य दरवाजावर यंत्र लावायचं आहे. अतिशय सुंदर प्रभावी सेवा आहे आणि नक्कीच पौर्णिमेला सेवा करायची असते. एकदा केलं म्हणजे झालं नाही. जर पौर्णिमेला परत ती सेवा करायची आणि मग ते लावायचं आहे. तर पौर्णिमेला जमलं नाही तर मग कुठल्याही मंगळवारी करा किंवा मग कुठल्याही शुक्रवारी करा, नाही तर मग दुर्गाष्टमीला करा. तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही करू शकता. जर होळीला तुमचं स्वतःचं घर असेल, भाड्याचं पण घर असेल, तर तुम्ही हे यंत्र लावू शकता, असं अजिबात नाही आहे. जर तुमच्या घरात असेल ना तर ते काढा, त्याच्यावरती सेवा करा. आणि जर पौर्णिमेला जे आपण काही करत असतो ना, जर पौर्णिमेला सेवा करा किंवा मग मंगळवारी करा, शुक्रवारी करा किंवा दुर्गाष्टमीला तुम्हाला ती सेवा करायची असते. आणि या पद्धतीने ही सेवा करून झाल्यावर परत मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने चिटकवायचं आहे. येणाऱ्याला ते यंत्र दिसेल या पद्धतीने. आता हे यंत्र लावून काय होतं तर बघा, आपल्या घरात येणारा माणूस चांगल्याच भावनेने आपल्या घरात येतो असं नाही आहे. जेव्हा हे यंत्र लावलं जातं तर त्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावर पडते आणि त्याची कितीही वाईट वृत्तीचा असेल आणि जो काहीतरी वाईट त्याचे आपल्याबद्दलचे वाईट विचार असेल तर मग त्याची वृत्ती, ते विचार तिथे संपतात. आणि तो घरात आल्यावर जर त्याची वृत्ती तशीच असेल तरी ती आपल्यापर्यंत येत नाही. नजर दोष, एखाद्याची नजर अशी असते की तो दगडाचे पण 2 तुकडे करू शकतो. तर कुठली पण निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ देऊ नये म्हणून 64 योगिनी यंत्र अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते
तर ते तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा केंद्रात मिळून जाईल. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.